चला, आले का रे सगळे? आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं गोल किती इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यामध्ये, बरोबर? आता मला सांगा, गोल तर ठरवलं आपण, पण ते गोल अचीव करण्यासाठी, ते उद्दिष्ट अचीव करण्यासाठी कशाची गरज आहे आपल्याला? कुठलंही युद्ध किंवा काही जिंकण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? हत्याराची गरज पडते. आपल्याकडे काय हत्यार आहे? बॉडी आणि माइंड. हे आपलं हत्यार आहे, ते गोल अचीव करण्यासाठी. आता आपण बॉडी आणि माइंड बद्दल थोडासा अभ्यास करू, थोडासा विचार करू. आता महत्वाचा प्रश्न आहे बघा, येतंय का बघा लक्षात तुमच्या? मला सांगा, आपलं आयुष्य किती? आता काही जणांचं 20 वर्ष असेल, 40 वर्ष असेल, 50 वर्ष असेल, व्हॉटएव्हर. तुमचं आयुष्य एवढे वर्ष आपण काय करत आलोय? हवा श्वासोश्वास घेत आलोय, राईट? हवा आत घेतोय आणि सोडतोय. आत काय घेतोय आपण? ऑक्सिजन. आणि सोडतोय काय? कार्बन डायऑक्साईड. आपण एवढे वर्ष ऑक्सिजन आत घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय, पण आपल्याला माहिती नाही का? पण आपण जर साधा मोबाईल जर घेतला ना, मोबाईल, तरी आपल्याला त्याचे फंक्शन जाणून घेण्याची क्युरिओसिटी असते. मग काय आपण करतो? रात्री 3-3 वाजेपर्यंत बसतो आणि चेक करत बसतो काय काय फंक्शन आहेत ते. म्हणजे साधा मोबाईल जरी घेतला तरी आपण त्याचे सगळे फंक्शन्स चेक करतो. पण ही बॉडी आपल्याला मिळाली आहे एवढ्या वर्षापासून, त्याचे बेसिक्स फंक्शन आपल्याला माहिती नाही. असं का होतं ते? मी जस्ट इन्स्टिगेट करतोय बघा तुमच्या थॉटला, की किती गरजेचं आहे आपल्याला जे दिलेलं जे हत्यार आहे देवाने. आणि आपण काय विचार करत नाही माहितीये? कारण हे फ्री मिळालंय ना आपल्याला, त्याचे पैसे मोजलेले नाही आहेत. साध्या मोबाईलचे 20,000 मोजतो आपण. आता प्रश्नाचं उत्तर देतो पहिला तुम्हाला, की CO2 आपण एक्सेल का करतो? C प्लस O2 इज इक्वल टू CO2. ही जी रिॲक्शन आहे केमिस्ट्रीची, ती एक्सोथर्मिक रिॲक्शन आहे. एनर्जी बाहेर पडते या रिॲक्शन मधून. आता ही रिॲक्शन कुठे होते? आपल्या शरीरामध्ये होते. ऑक्सिजन आपण इनहेल करतो आणि कार्बन कुठून भेटतो आपल्याला? खाण्यामधून. आता प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजे शरीर प्युअर एनर्जी जे तयार करतं ती ग्लुकोजच्या स्वरूपात असते. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. आता गंमत बघा याच्यामध्ये, C जर बाजूला काढला, इकडे वापरला आपण, तर उरलं काय? पाणी. हे वेस्ट आहे. आता C आपण घेतला ग्लुकोजच्या स्वरूपात आणि O2 आपण इनहेल केला. एनर्जी मिळाली आपल्या मसलला, ओके, काम करण्यासाठी. आणि CO2 आपण बाहेर टाकला, एक्सेल केला. पाणी, उरलेलं पाणी सुद्धा आपण बाहेर टाकतो, म्हणजे हे वेस्टेज झालं. गरज कशाची आपल्याला? एनर्जीची. आता प्रश्न आहे, मग हे ग्लुकोज कसं तयार होतं? कुठून येतं? हे ग्लुकोज येतं कार्बोहायड्रेट्स पासून. कार्बोहायड्रेट्स काय काय? तुमचे व्हाईट फ्लॉवर, चपाती, ब्रेड, काय जे आपण जे खातो ना, त्याच्यातून आपल्याला काय वाटतात? कार्बोहायड्रेट्स. आणि त्या कार्बोहायड्रेट्स पासून काय मिळतं आपल्याला? ग्लुकोज तयार करतं आपलं शरीर. त्याच्यानंतर एनर्जीचा प्युरेस्ट फॉर्म ATP वगैरे आहे, आपण डिटेलमध्ये नाही जाऊ. पण आपल्याला हे बेसिक्स माहिती पाहिजे. इन्स्टिगेटिंग आहे म्हणून मी तुम्हाला हा उत्तर सांगितलं. आता महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या बॉडीमध्ये आपल्याला काय बघायचंय? बॉडी आणि माइंड बघायचंय ना. महत्वाचं फंक्शन, आपल्या बॉडीमध्ये काय गेलं पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट होती, आपल्याला गरज होती आपल्याला एनर्जीची गरज आहे ना बॉडीचे सगळे फंक्शन चालण्यासाठी. आता इथं गंमत बघा, इथे लक्ष द्या. जर आपण रनिंग करत असलो तर श्वासोच्छवास वाढतो आपला, बरोबर?
का वाढतो श्वासोच्छवास? कारण आपल्याला जास्त एनर्जीची गरज पडते, बरोबर, एनर्जीची गरज पडते, म्हणून आपण जास्त एक्सेल करतो आणि एनर्जी आपलं शरीर यूज करतं, आपले मसल्स यूज करतात, म्हणून आपला श्वासोच्छवास वाढतो, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढते. ओके, आता पुढे जाऊ. आपल्या शरीराला गरज पडते पहिली एनर्जीची, दुसरी काय गरज पडते? प्रतिकार शक्ती, नाही, रोग प्रतिकार शक्ती. दररोज आपण इनहेल करताना बरेचसे जंतू घेतो आतमध्ये, खाताना बरेचसे जंतू जातात, हाताचे जंतू जातात, पण त्याच्यावर फाईट कोण करणार? इम्युनिटी, प्रतिकार शक्ती, रोग प्रतिकार शक्ती. रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे. ती कुठून भेटते? विटामिन्स प्लस मिनरल्स. आता हे मिनरल्स आपल्याला हड्डी वगैरे बनवण्यासाठी, हाडं वगैरे बनतात, मिनरल्स, कॅल्शियम वगैरे मिळतं आपल्याला. पण विटॅमिन्स आपल्याला बघा, विटॅमिन्स नाव बघा कसं आहे, व्हायटॅमिन्स आहे, म्हणजे त्याच्यातून आपल्याला व्हायटॅलिटी मिळते. ओके, आपण ज्या फ्रेश वाटतं, आपल्याला रिज्युनेट वाटतं, ते आपल्याला वाटतं विटॅमिन्समुळे. विटॅमिन्सची कमी जर झाली शरीरामध्ये